भाजप आणि एकनाथ शिंदे ही जोडी 2022 मध्ये सत्तेत आली, पण गेल्या काही दिवसांपासून प्रश्न विचारला जातोय की शिंदेंचा भाजपला अजूनही उपयोग आहे का? मराठा आरक्षणाचं आंदोलन, ओबीसींचा विरोध, शिवसेना आणि भाजपचं हिंदुत्वाचं जुनं समीकरण आहे. पण मोदी, शाह आणि फडणवीस यांनी ठरवलंय की शिंदे एकटे पडणार नाहीत. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय इन्फोवारी. मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे गटानं भाजप बरोबर सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपला तत्कालीन शिवसेनेचं हिंदुत्वाचा वारसा मिळाला. शिंदे गटानं शिवसैनिकांच्या पारंपरिक मतदारांना टिकवून ठेवण्याचं काम केलं. त्यावेळी त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट होतं की 2024चं लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेत महायुतीची बहुमतानं सत्ता स्थापन करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाची ताकद मोठी आहे. सुमारे 32 ते 35% मतदार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर पुन्हा तापला. शिंदे सरकारनं मराठा समाजासाठी न्यायालयीन आणि सामाजिक उपाय देण्याचा प्रयत्न केला. ओबीसी आणि मराठा आरक्षणात संघर्ष सुरू आहे की भाजपला दोन्ही गट महत्त्वाचे आहेत, पण सत्तेत असलेल्या शिंदेची भूमिका निर्णायक ठरली. मराठा नेत्यांचा शिंदेंवर विश्वास आहे कारण ते स्वतः मराठा समाजातून आलेले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना मवाड धर्मनिरपेक्ष भूमिकेकडे गेल्याचा आरोप भाजपने केला. शिंदे गटानं वंदनीय बाळासाहेबांचं खरं हिंदुत्व परत आणण्याचं आश्वासन दिलं आहे. राम मंदिर, सावरकर गौरव, मुस्लिम आरक्षण रद्द आणि लव जिहाद विरोधी विरोधक या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची एकत्र चाले आहेत का? भाजपला हे समीकरण 2014 आणि 2019च्या मोदी आणि शिवसेना लाटेसारखं फायदेशीर ठरतं. विधानसभेत स्थैर्य राखणे शिंदे गटाचे 40 आमदार महायुतीच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहेत. शिवसेनेचं नाव, चिन्ह आणि ओळख टिकवणे हे भाजपला हिंदुत्व आणि शिवसेना ब्रँडचं कॉम्बिनेशन आहे. मराठा मतदारांची पकड कायम ठेवण्यासाठी शिंदे हा मराठा समाजातील भाजपाचा महत्त्वाचा चेहरा आहे. उद्धव ठाकरे गटाचा आरोप की शिंदेंना फक्त भाजपानं प्यादासारखं वापरलं आहे. राष्ट्रवादी गटाने म्हटले की भाजपाला शिंदेंची गरज फक्त निवडणुकी पुरती आहे, त्यानंतर त्यांना ते टाकून देतील. त्यावर काँग्रेस पक्षाने टीका केली आहे की हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात फूट पाडणं हेच उद्दिष्ट आहे. पण भाजपकडून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की शिंदे हे आमचे भागीदार आहेत आणि ते येत्या आगामी काळापर्यंत एकत्र राहूनच काम करतील. मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये फडणवीस आणि शिंदे एकत्र आले. भाजपच्या मोठ्या कार्यक्रमात शिंदेंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्रातील बहुतेक निवडणूक प्रचार सभांमध्ये शिंदे आणि फडणवीस एकत्र एका स्टेजवर दिसून आलेत. पंतप्रधान मोदींच्या भाषणात शिंदेंचं कौतुक करण्यात आलं. शिंदे हे मेहनती आणि जनतेसाठी लढणारे नेते आहेत. 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 144हून अधिकचा आकडा हवा आहे, पण तो शिवसेनेच्या मदतीशिवाय कठीण आहे. शिवसेना नावाचा खरा वारस शिंदेच दाखवू शकतात. मराठा आरक्षणाचं अंतिम निराकरण आहे. हे शिंदेंचं मोठं इलेक्शन कार्ड आहे असं देखील लक्षात येते. हिंदुत्वाच्या लाटेसोबतच मराठा अस्मिता एकत्र केल्यास महायुतीला दुहेरी फायदा होऊ शकतो. शिंदेसाठी भाजप केंद्राची ताकद, निवडणूक मशिनरी आणि राजकीय स्थैर्य आहे. दोघेही सध्या एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे भाजप शिंदेंना एकटे सोडणार नाही हा निष्कर्ष तर्कसंगत आहे. पण महाराष्ट्राचं राजकारण अनिश्चित आहे. उद्या नवीन समीकरणही बनू शकतात. सध्या मात्र शिंदे आणि भाजप युती ही गरजेची मैत्री आहे. भाजप खरंच शिंदेंना बरोबर ठेवेल का की योग्य वेळ आल्यावर खेळ दाखवेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.